आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. मोहने, वडवली आणि अटारी येथील शिवसेना शाखेतर्फे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात फूड पॅकेट्स वाटप. यावेळी मोहने, वडवली, अटारी येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी रुग्णांच्या प्रशासनाकडून होत असलेल्या काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. त्यामध्ये रात्रीच्या वेळेस एकही डॉक्टर किंवा MRO रुग्णालयात उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार असा सवाल केला. तसेच रुग्णालयात अँब्युलन्सला यायला सुद्धा जागा नसते. सगळा परिसर फेरीवाल्यांनी काबीज केला आहे. अशा इतरही अनेक सोयीसुविधांचा अभाव या ठिकाणी दिसून आला असून याची तक्रार महापौर मॅडम यांना देण्यात येईल. यानंतर रुग्णालय प्रशासन कशा प्रकारे कार्यवाही करेल ते पाहावे लागेल असे त्यांनी सांगितले. आज आम्ही शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर श्रीकांतजी शिंदे कल्याण लोकसभा खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त फूड पॅकेट वाटपसाठी आलो होतो पुढे. आणि हा फूड वाटप आम्ही रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पण केला आहे. पण शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला काही निदर्शनास आलं की इथे डॉक्टर रात्रीच्या वेळेस थांबत नाही, RMO पण थांबत नाही. तर ती कंप्लेंट मी महापौर मॅडम कडे करणार आहे. काय झालं? आज आम्ही कल्याणचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीनगर रुग्णालय तसेच रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आम्ही फळ वाटप करण्यासाठी आलो होतो. पण इथे आम्हाला असं आढळून आलं की रुग्णांची भरपूर गैरसोय होते. तसेच रस्त्यावर आम्हाला आता कंप्लेंट आली की फेरीवालेच असतात, ॲम्ब्युलन्स यायला जागा नसते. एवढं फेरीवाल्यांनी तिथे हे करून घेतलेलं आहे, विळखा घातलेला आहे. तसेच इथे डॉक्टर रात्रीच्या वेळेस उपलब्ध नसतात. तर येत्या 2-3 दिवसात आम्ही मॅडमला ही कंप्लेंट आज करणारच आहे. आम्ही येथील 2-3 दिवसात मॅडम पण इथे व्हिजिट करतील व जे रुग्णाला त्रास होतोय किंवा इथं जे सुखसुविधा नाही आहेत त्या आम्ही पुरवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.